आता म्हणलं या गाडीचं आणि या डॉगेश बाईचं काही खरं नाही. लय दिवस झाला मी रामलिंग बेटावर गेलो नव्हतो. मग म्हणलं आता नियोजन लावायला लागते. सनमीत म्हणल्याला तिथं आपल्याला फोटो काढायचा आहे. त्यामुळे सुयश तर गॉगल्स टाकून आलता. पुढे दिसणारा सन सेट व्हायच्या अगोदर आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. कारण तिथं जाऊन आम्हाला सनसेट बघायचा होता. मग जाताना पहिल्यांदा गाडीची लेवल लावली. पुढे ताकारे तर ह्यो गाडीवाला ओव्हरटेक करताना थोडक्यात वाचलाय. तुम्ही पण गाडी ओव्हरटेक करताना जरा बघून करत जावा. नाही परत काय होतंय तुम्हाला चांगलंच माहित आहे. घरातनं केस किती पण सेट करून या. गाडीवरून जायचं म्हणलं की केस तुऱ्यागत उभाच राहते ती. मागच्या वेळेला तर हे रस्ता तर लय बाजा झालता. पण आता चांगला हायवे झालाय. आज रामलिंग बेटावर लय गर्दी होती. आत्माराम तुकाराम भिडे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ती. थोड्या दिवसापूर्वी ते पण इथं येऊन गेलेत. इथं माणसांनी कसा पाण्यात कचरा टाकलाय तसं तुम्ही टाकू नका म्हणजे झालं. कारण आपला देश आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे. सनसेट व्हायच्या अगोदर इथलं निसर्ग सौंदर्य जरा कॅप्चर करूया म्हणलं. कुठं पण जावा सनमी स्नॅप काढाय काही थटतच नसतोय. आत गेलो तर ह्या दोघांची भांडणं चालू होती. म्हणलं आपण इथनं हलूया नाहीतर आपल्याच अंगावर येतील. आता म्हणलं वर जाऊन मारुती रायाचं दर्शन घ्यायचं. पण त्याच्या अगोदर आम्हाला वानर सेनेचं दर्शन झालं. या दोघांची तर इकडे कुस्तीच चाललेली. सन्मीत म्हटला मी पण अशी उडी मारू का. म्हटलं असलं काय करू नव्हतं तर आमच्या मग काय तर काम लावशील. मग समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या 11 मारुतीपैकी एक असणारं या हनुमान मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. हे सीन बघून मला खरोखर असं वाटत होतं कुठलं तर हिल स्टेशनच आहे. आऊन करतोस काय आता अरे उडी मारू नको. मग इथं जरा फोटो काढलं आणि आम्ही धरला घरचा मार्ग. बाहेर गेले की असलं काय तर लागतंच. सन्मीची स्माईल कशी आहे. हा सुयाला सोडा गेलो तिथं होता ह्यो साई. यो काय म्हणते बघा नुसतं साई म्हण काय तर फॉलो करा. हा सापडला